काय करताय तुम्ही दोघं इथे? डॅड, आम्ही जस्ट सगळी तयारी नीट झाली की नाही हे पाहण्यासाठी आलो होतो. तुम्ही काय तयारी करताय हे मी बघितलंय. डॅड खरंच काय आहे? इकडे इकडे आण. डॅड, ह्यानी तयारी करताय तुम्ही? हा, माझ्या ठिकाणी समजा मणी असता काय केलं असतं तुम्ही? स्वानंदी किंवा वॉर्डननी तुम्हाला इथे बघितलं असतं हे करताना काय झालं असतं? स्वतःच्या हाताने स्वतः खड्डे खणण्याची तुम्हाला किती हौस आहे? नाही, स्वानंदीसाठी तुम्ही प्रत्येक वेळेला खड्डा खणता, पण काय होतं तर त्यात तुम्हीच पडता. अरे सॉरी डॅड. एक शब्द बोलू नकोस तू. स्वतःला जास्त शहाणी समजतेस ना? अतिशहाणी आहेस तू. हे दिवटे चिरंजीव आमचे अभिचारी आहेत. प्रत्येक वेळेला नुसता गोंधळ घालत असता तुम्ही. मूर्खपणा चाललेला असतो तुमचा. उद्याच्या कार्यक्रमामध्ये समजा स्वानंदीला जरा जरी खर्चटलं ना तरी सुद्धा तुमच्यावर संशय येणार आहे, कारण तुम्ही इतके बदनाम झालेले आहात स्वतःच्या आधीच्या कर्मामुळे. तिला समजा उद्या काही झालं तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचा. हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडायला हवाय. आणि तिला त्रास देण्याचा समजा तुमचा प्रयत्न हा असाच चालू राहिला ना तर आधी जा, तुमचं सामान सगळं बांधा घर सोडून जाण्यासाठी. सदा, ए सदा, सदा, जाते हातोडे आणि खेळे घेऊन ये. जा लवकर. हा, ठीक आहे. जा जा. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याच्या कार्यक्रमाला गालबोट लागता कामा नये. तिला समजा काही झालं, तिच्या बाळाला काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि मी काय करू शकतो हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं. जा आता. काय केलं यांनी? मणी सर, चहा. अरे वा, थँक्यू. वा, आज डोहाळे जेवण आहे ना. आजच्या दिवशी एक गेम खेळायचा असतो, म्हणजे तशी प्रथा आहे. कसला गेम? 2 वाट्यांमध्ये 2 गोड पदार्थ ठेवलेले असतात, झाकून ठेवलेले असतात. एका वाटीमध्ये पेढा असतो आणि एका वाटीमध्ये बर्फी असते. पेढा असलेली वाटी उघडली तर मुलगा होतो आणि बर्फी असलेली वाटी उघडली तर मुलगी होते, म्हणजे असं म्हणतात. अरे वा. मणी सर, तुम्हाला काय हवंय? अरे ऑफकोर्स मुलगी हवी आहे. काय मुलगी? पण आतापर्यंत तुम्ही कधी म्हणाला नाहीत की तुम्हाला मुलगी हवी आहे ते. हा, म्हणजे मुलगा होऊ देत काय मुलगी होऊ देत काय, मला काहीही चालेल. पण मला खरं असं वाटतं की आपलं बाळ जेव्हा जन्माला येईल ना तेव्हा ते सुखरूप जन्माला यायला हवं. हेल्दी बाळ असावं ते. हो, मला असं वाटतं की आपल्याला खरंच मुलगी व्हावी.
तुमच्यासारखी एकदम क्यूट. नाही 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 नाही, आपल्याला मुलगाच होणार. नाही नाही, मुली. नाही म्हणी सर, आपल्याला मुलगाच होणार. स्वानंदी ऐका, मला मुलगी हवी आणि आपल्याला सुद्धा मुलगीच होणार. तुम्ही माझा ऐका, आपल्याला मुलगा होणार म्हणजे मुलगाच होणार. लागली पैस कसली पैज? हेच की आपल्याला मुलगा होणार की मुलगी होणार. अहो पण हा हे बघा, जर मुलगी झाली तर मी जे सांगेल ते सगळं तुम्हाला ऐकावं लागेल. हा, आणि जर मुलगा झाला तर मी जे तुम्हाला सांगेन ते सगळं तुम्हाला ऐकावं लागेल. डन. डन. लागली पैज. लागली पैस, फक्त विसरू नका पैस कशावर लागली. मुलगा होणार. तुम्ही दोघं काय करत बसला इकडे? मॅडम अहो बघा ना तुमचा मुलगा. एक मिनिट, तुझे इस्त्रीचे कपडे तयार आहेत का? जाऊन सदाला आधी विचार, नसेल तर त्याला सांग घेऊन ये म्हणून. केटररकडे जाऊन ये, त्यांनी सगळं नीट केलंय का बघ, आणि हे डेकोरेशन कडे पण बघून एकदा. बसून काय राहिलेस, तयारीला लाग. पण स्वानंदी काय झालं? ती मी तयार करणार आहे तिला, तू उठ पटकन. हा मी जातो. सदा बाहेर माळा लावायला सांगितलं होत्या, लावल्यात? हो साहेब, ते आलेत बाहेर माळाच बनवत आहेत. साहेब काल डेकोरेशन चेंज करायला सांगितलं होतं तुम्ही. आता हे बघा, हे ठीक आहे. नाईस, आता छान वाटतंय ते. बर, हॅलो, अहो कधी येणार आहेत तुमची माणसं? चालेल, अर्धा तास लवकर आले तरी चालेल, पण जेवण वेळेत सुरू व्हायला हवं. आणि स्वीट तुम्ही आणताय ना? आल्यानंतर मला टेस्ट करायला द्या, मगच वाटूयात आपण. ओके, हो. हा सदा, मी एक्स्ट्रा सिक्युरिटी गार्ड मागवले होते. आलेत का ते एकदा बघ, आणि जर आले असतील तर त्यांना एकदा चारी बाजू दाखव ना. ठीक आहे साहेब. हा लगेच. डॅड काहीच करू देत नाहीयेत आपल्याला. बैठा पुतळा झालाय आपला इथे. काल रात्री डॅड आले नसते ना, तर या चंद्रावरनं स्वानंदीलाच तारे दाखवले असते. आणि डोहाळे जेवणाच्या दिवशी 13व्याचं जेवण घातलं असतं. आता बोलून काय फायदा? काल रात्री सगळे झोपले तसं गृहीत धरून चंद्र कापायला गेलात, आणि गेलात तर गेलात, वर पकडले गेलात. आता ही तुमची आरती वाढणार का ताट घेऊन? हे प्रेमात वेडे झाले त्या बाईच्या. मला तर ना तोंड दाबून मुक्याचा मार खाल्ल्यासारखं वाटतंय. तुम्ही म्हणी ते तिघं तिथे बसले, त्यांना तिथे बसून दे. काय ना, कार्यक्रमात समजा इन्व्हॉल्व केलं ना तर गोंधळ घालून ठेवतील. आपला अनुभव तसा आहे ना. लक्ष देऊन बसतो. चल चल पटकन आपली सगळी कामं आटपून घे, कार्यक्रम वेळेत सुरू व्हायला हवाय. हा जा, बघ बरं काय तयारी बाकी आहे का. मॅडम हो काय बघताय? खूप सुंदर दिसतीस. कुणाची दृष्ट लागतं कामा नये. मॅडम हो, आईची दृष्ट लागते का कधी मुलांना? आईची दृष्ट नाही लागत, पण आईला सतत काळजी वाटत असते की कुणाची दृष्ट लागू नये. एखाद्या वाईट माणसाबरोबर वाईट घडले की आपण म्हणतो की ती त्याच्या कर्माची फळं भोगतोय, पण तुझ्यासारख्या प्रेमळ मुली बरोबर इतकं वाईट घडलं, त्याचा अर्थ असाच आहे ना की कुणाची तरी दृष्ट लागली म्हणून. आणि वाईट वाटतंय की त्यावेळेला मी तुझ्या मदतीला उभी नाही राहू शकले, तुझी काहीच मदत नाही करू शकले. कुमारी मातेचा धिक्कार असो. स्वानंदी मी त्यावेळी तुझ्या बाजूने उभी नाही राहू शकले, पण मणी तुझ्या बाजूने खंबीरपणे उभा होता. मला खरोखर अभिमान वाटतो का त्याचा. पण आता तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद आणि आनंदच आहे.
तुझ्या बाळाला मणीसारखा प्रेमळ बाप मिळेल. तुमच्या या संसाराला कुणाची दृष्ट लागू नये एवढीच कृष्णाकडे प्रार्थना. मॅडम, मी खरंच खूप नशीबवान आहे. मला तुमच्यासारखी आई आणि मणी सरांसारखा नवरा मिळाला. पण एका गोष्टीची नेहमी खंत वाटते. मी मणी सरांना ते प्रेम नाही देऊ शकले जो प्रत्येक नवरा लग्नानंतर आपल्या बायकोकडनं एक्सपेक्ट करतो. या गोष्टीचं खूप गिल्ट वाटतं मला. स्वानंदी, तुझी प्रायोरिटी नेहमी तुझं बाळ होतं आणि बाळ आहे. या सगळ्या परिस्थितीत मणी तुझ्या बाजूने खंबीरपणे उभा होता. तुला मानसिक आणि भावनिक आधार दिला त्याला. मला खरोखर मणीचा खूप अभिमान वाटतो. तुझ्या आई होण्याच्या प्रोसेसमध्ये तो नकळत बाबा असण्याचा अनुभव घेऊ लागला. आता तुमच्या आयुष्यात सगळं छान 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 आणि छानच होणार आहे. आता कसलीही काळजी करायची नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मॅडम, पण आता पण बिन काही नाही. ठीक आहे, खाली सगळे वाट बघत असतील. जाऊया. चल. हो मी बोलतो त्यांच्याशी. चालेल. अरे तुम्ही? हो ठीक आहे. गुड मॉर्निंग मनी सर. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा वगैरे घेतला तुम्ही? हो, चहा झाला. पण सांगा ना, कसं चाललंय स्वानंदीच्या डोहाळ जेवणाची तयारी? छान चालू आहे. आता असा कार्यक्रम म्हटल्यानंतर काही ना काही राहून जातच. प्रयत्न करतोय. तुम्ही नवऱ्याची भूमिका चोख बजावताना दिसताय. प्रश्नच नाही. बायको चिडल्यानंतर नवऱ्याचे काय हाल होत आहे हे तुम्हाला सांगायला नको. आणि हा कार्यक्रम सरपोतदार साहेबांच्या घराण्याला साजेल, ग्रँड होणार असं वाटतंय. हो, आता साहेबांची तशीच इच्छा होती. पण मणी सर, जे मूल आपलं नाही त्याचाच बाप म्हणून त्याच्याच आईचा डोहाळे जेवण करताना तुम्हाला कसं वाटतंय, आम्हाला सांगाल का? राणे, काय राणे, वाकड्यात शिरल्याशिवाय तुझ्यातल्या पत्रकाराला चैन पडत नाही का? नाही सर, तसं नाही आहे. पण तसं नाही मग कसं आहे? हे बघ, याचं उत्तर मी देतो. काय आहे ना, बाप म्हणजे जन्म देणारा पिता एक संकुचित अर्थ आहे तुझ्या मते. पण खरं म्हणजे कोणताही पुरुष जो लहान मुलाला आपलं मानतो, त्याच्यावर संस्कार करतो, त्याला प्रेम देतो, तो खरा पुरुष असतो. रक्ताच्या नात्यामध्ये बापाच्या नात्याला बांधणारी तुमच्यासारखी संकुचित वृत्तीची लोक असतात. पण खरा पुरुष प्रेम, आधार, संस्कार कोणालाही देऊन त्याचा बाप होतात. अरे, अशी अनेक उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये आपण बघितलेली आहेत. तू जरा आठवून बघ ना, तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडलेलं असेलच ना. म्हणजे तुला कोणीतरी कधीतरी काहीतरी मदत केली असेल. तुझ्या नात्यात नसूनही त्यांनी तुला मदत केली असेल, पण तू त्याला विचारतोस का? किंवा विचारशील का की हा राणे तुमचा नसूनही तुम्ही त्याला कशी काय मदत केलीत? कसं आहे ना बाबांनो, रक्ताच्या नात्या पलीकडेही अशी अनेक नाती असतात जी रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप घट्ट असतात. मणी आणि स्वानंदीच्या मुलामध्ये असंच काहीतरी नातं आहे जे मणीने आनंदानं स्वीकारलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारचे प्रश्न समजा कोणाला विचारायचे असतील ना, तर आमच्या फंक्शन मध्ये नाही थांबलात तरी चालेल. हा, सॉरी सर, सॉरी. बेटर बी. सरपोतदार साहेब, तुमच्या घरी डोहाळे जेवण हे पहिल्यांदाच होत आहे. कसं वाटतंय तुम्हाला एक होस्ट म्हणून? मला खरंच खूप छान वाटतंय, आनंद होतोय त्याचा. काय नटलीये, काय सजलीये.
हा आनंद हिच्या चेहऱ्यावर जास्त काळ नाही टिकणार आहे. काय करणार आहे स्वतः? सध्या विचार करते नेमकं काय करायचं याचं. स्वानंदी छान तयार झाली असतो. ह्या तर हॉस्टेलच्या वॉर्डन मॅडम आहेत ना. पण यांना तर हॉस्टेलच्या कामावरून काढून टाकलं होतं. हो, या तर त्याच मॅडम आहेत. या इथे काय करतायत? लग्न न करताच मूल जन्माला घातलं या आरोपाखाली यांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. सरपोतदार साहेब, ह्या वॉर्डन तुमच्या घरी काय करतायत? वॉर्डन मॅडम माझ्या आईच्या जागी आहेत. मग आईने मुलीच्या डोहाळे जेवणाला यायला नको का? माझी जन्मदाती आई जेव्हा या जगात होती तेव्हाही आणि ती गेल्यानंतरही वॉर्डन मॅडमने अगदी मुलीसारखं मला सांभाळलं, म्हणून त्या इथे आहेत. आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यावर केलेले सगळे आरोप खोटे होते. त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने केले गेले होते. बरोबर बोलतीये ना मी सुजित सर? ऑफकोर्स ते सगळे आरोप चुकीचेच होते. थँक्यू सुजित सर. बरं, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची सगळी उत्तरं मिळाली? वॉर्डन मॅडम इथे आहेत त्यामुळे कोणाला ऑब्जेक्शन तर नाहीये ना? नाही. हे बघा, हे आमचं कुटुंब आहे. सुजितराव, संचिता, मणी आणि स्वानंदी माझी मुलं आहेत. सरपोतदार साहेब, एक फॅमिली फोटो होऊन जाऊ द्या सर. प्लीज सर, प्लीज. हो, या या. हा बॅकग्राऊंड चांगला आहे. या साईडला येता का? बर, ठीक आहे. ओके, या या. या. सुजितराव या. सर एक मिनिट. काय मस्त फोटो आहेत ना. वाह, काय मस्त फॅमिली आहे. किती मस्त फोटो आलाय. सरपोतदार साहेब आणि त्यांची फॅमिली. उद्याची हेडलाईन फिक्स, दिस सरपोतदार्स. मणी सर, एक कपल पिक्चर प्लीज सर. हा, ये प्लीज सर, प्लीज. ये पण ये. वाह, मस्त फोटो आलाय. रब ने बना दी जोडी. बरं, तुम्हाला फोटो मिळाले ना? आता काय आमचा घरगुती कार्यक्रम सुरू होतोय तेव्हा. हो हो सर, आम्ही निघतो सर. हा, नाही, ठीक आहे. जायच्या आधी जेवून जा. हा, हो सर. चला कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. एक मिनिट. सदा, ए सदा, इकडे. गेस्ट रूम मध्ये पाहुणे आहेत, त्यांना घेऊन या. संचिता, कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो मोमा. आमची संचिता नाही खूप हुशार आहे. बघा ना, आता स्वानंदीच्या डोहाळ जेवणाची सगळी तयारी तिने केली आहे. किती छान केली तयारी. अरे वा, संचितांनी छान तयारी केली आहे. ताई, तुम्ही 5 बायका या आणि ओवाळून घ्या ना आमच्या स्वानंदीला. हो, चला गत. ताई, एक काम करा, तुम्ही 5 जणी आहात ना, ओटी भरूनच घ्या ना, म्हणजे कसं कार्यक्रम आवरता घेता येईल ना. शालिनी, हा? वॉर्डन मॅडम स्वानंदीच्या आई सारख्या आहेत ना? तर मग तो पहिला मान त्यांचा आहे. त्यांना ओटी भरू दे. हो, मी विसरलेच. या ना तुम्ही इथे. नंतर ओटी भरा.
नीलम ये पुढे ये.